गोष्टीसाठी जमलेला, तर ती गोष्ट म्हणजे महाराष्ट्र सरकारने बनवलेला जन सुरक्षा कायदा। हा कायदा आमच्या हिताचा आहे की आम्हाला उद्ध्वस्त करणार? ज्या जाणीवा आमच्यामध्ये आहेत त्या जाणीवा तुम्हाला इथपर्यंत घेऊन आलेले आहेत आणि इथपर आणण्यासाठी आपल्यामध्ये असणारे आमचे संघटनेचे प्रकाश कदम असू द्या, सविता सोनावणे असू द्या, किरण केनी असू द्या, नरेश परदेशी असू द्या आणि इथे उपस्थित असलेले सगळेजण आपल्या सगळ्यांच्या कष्टाचं फलित म्हणून आपण इथे उपस्थित आहोत। प्रथम तुमच्या सगळ्यांचा मी धन्यवाद। कालच उल्हासनगरमध्ये या विषयावरती अशी सभा मी आयोजित केली आहे। आज आपल्या समोर हे पत्रक आपल्या समोर प्रत्येकाजवळ दिलं होतं। किती जणांनी वाचलं मला माहिती नाही, किती जणांनी ऐकलं मला माहिती। याच्यामध्ये पहिल्यांदा जो शब्द दिलेला आहे तो शब्द काय? मी जनतेच्या संविधानिक अधिकारांना असुरक्षित करणारा कायदा जन सुरक्षा। काय करतो हा? की या देशातल्या नागरिकांना, ज्या भारतीय संविधानाने या देशातल्या लोकांना नागरिक म्हणून ज्या सन्मानाचं जीवन दिलं त्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी म्हणून कायदा। खरा हेतू काय असू शकतो? खरा हेतू आपल्या लक्षात येईल ज्या क्षणाला माझे मित्र मोहिते एखादा तहसीलदार आमच्यावरती जमिनीच्या बाबतीत अत्याचार करत असेल आणि त्याच्या विरुद्ध जर मी 4 लोक घेऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला तर मोहिते कोण होतील? नक्षलवादी। सोबतच मी ज्यांना निवडून दिलेला आहे, ही निवडून देणारे लोक आमच्या हिताच्या विरुद्ध कायदे बनवत असतील आणि आमच्यावर अत्याचार अन्याय करत असतील त्याच्या विरुद्ध आम्ही उद्या एकत्रित उभा राहिलो तर हे सरकार आम्हाला काय ठरवणार आहे? अरे नक्षलवाद म्हणजे काय? ह्या सरकारने या देशामध्ये आतंकवादी ठरवलेले, याच देशामध्ये नक्षलवादी ठरवलेले। अरे पिढ्यानपिढ्या ज्या समूहावरती सातत्याने